दिवाळी फराळातील 11 पदार्थ आज आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। वाटीचं वजनाचं अगदी योग्य आणि अचूक प्रमाण आहे। त्यामुळे तुम्ही हा फराळ जर पहिल्यांदा करताय, नव्याने करताय, तरीही तुमचे हे सगळे पदार्थ मस्त जमून येतील आणि फराळ अगदी परफेक्ट बनेल। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण हे दिवाळीचे पदार्थ अगदी झटपट सोप्या पद्धतीने बघणार आहोत। सगळ्यात आधी आपण अनारसे बघूयात। तर इथे मी वाटीचं प्रमाण देते आणि हे साखरेचे अनारसे मी बनवलेले आहेत। तुम्ही या पद्धतीने गुळाचे अनारसे बनवू शकता। अगदी जाळीदार खुसखुशीत अनारसे होतात। यासाठी इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हा जुना तांदूळ आपल्याला इथे घ्यायचा आहे। रेशनचा तांदूळ वापरला तरी चालेल। 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हा आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचा। तांदूळ इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ 3 दिवस भिजण्यासाठी ठेवायचं। हा तांदूळ जर सकाळी भिजवला असाल तर दररोज सकाळी याच्यातील पाणी बदलायचं, नवीन पाणी घालायचं। असा हा तांदूळ 3 दिवस भिजवायचा। आता 4थ्या दिवशी हा तांदूळ मी काढलेला आहे। पुन्हा एक पाण्याने धुवून घेतला, चाळणीवरती पाणी निथळायला ठेवलं। पाणी निथळल्यानंतर हा तांदूळ कापडावरती पातळ असा पसरवून सुकवून घ्यायचा। उन्हामध्ये सुकवायचा नाही आहे। घरीच एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही हा तांदूळ अगदी पातळ पसरवून सुकवून घेऊ शकता। तांदूळ जेवढा पातळ पसरवाल तेवढा पटकन सुकवून येतो। पंख्याखाली सुकवत असाल तर अगदी 5-5 मिनिटांनंतर हा तांदूळ चेक करायचा। तांदूळ जास्त असेल तर तुम्ही पंखा लावून हा तांदूळ सुकवून घेऊ शकता। इथे मी पंखा न लावता हा तांदूळ 10-10 मिनिटांनंतर चेक करायला सुरुवात केली। सुरुवातीला तांदूळ थोडासा ओलसर होता, तर आता 20 ते 25 मिनिटांनंतर पुन्हा तांदूळ मी चेक करायला घेतलेला आहे। तांदळावरून हात फिरवल्यानंतर काही तांदूळ हाताला लागतात, पाणी अजिबात लागत नाही। तांदूळ हलकासा दमट लागतो। हातामध्ये तांदूळ असा दाबला तर तांदळाचे असे हे काही कण हाताला चिटकतात। असा तांदूळ ओलसर हवा, यापेक्षा जास्त ओलसर नको किंवा यापेक्षा जास्त कोरडा नको। आता हा तांदूळ थोडा थोडा छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि अगदी बारीक असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। जास्त प्रमाणात तांदूळ असतील तर मोठं भांडं जे मिक्सरचं असतं त्याचा वापर करू शकता। तर हे अगदी बारीक असं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता ही पिठी आपल्याला चाळून घ्यायची आहे। चाळून घेतल्यानंतर यामध्ये तांदळाचा जो रवा शिल्लक राहतो तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात काढायचा आणि त्याच्यामध्ये राहिलेले थोडेसे तांदूळ घालायचे, पुन्हा मिक्सरला फिरवायचं आणि पुन्हा ते चाळून घ्यायचं। याच पद्धतीने राहिलेले सगळे तांदूळ आणि निघालेला रवा सगळा मिक्सरला फिरवून घ्यायचा। शेवटी 2 ते 3 चमचे रवा राहतो तो आपल्याला बाजूला काढायचा। या पिठामध्ये अजिबात मिक्स करायचा नाही आहे। तर हा शेवटी राहिलेला 2 चमचे रवा बाजूला काढलेला आहे। हे पीठ आपलं तयार आहे। अगदी थंडगार असं हे पीठ लागतं, मौसूद लागतं आणि याचा मुटका वळला तर असा मुटका वळला जातो, म्हणजे हे परफेक्ट पीठ आपल्या अनारशांसाठी तयार आहे। आता हे साखरेचे अनारसे मी बनवणार आहे, त्यामुळे यामध्ये साखर वापरणार आहे। पिठी साखर आपल्याला इथे वापरायची आहे। जर तुम्ही गुळाचे अनारसे करणार असाल तर त्याचं सुद्धा मी प्रमाण सांगते। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, हे पीठ जे आहे ते वाटीने मोजून घ्यायचं। अशा पद्धतीने मी वाटीने हे पीठ मोजून घेते। तर इथे हे 2 वाटी पीठ भरलेलं आहे। पिठाला दाब न देता हलकीच ही वाटी मी भरली होती। 2 वाटी पीठ आहे, तर यासाठी आपल्याला 1 वाटी पिठी साखर लागणार आहे। गूळ घेणार असाल तरी सुद्धा 2 वाटी पिठासाठी 1 वाटी गूळ आपल्याला घ्यायचा आहे। किंवा इथे तुम्ही तांदळाचं प्रमाण सुद्धा मोजून घेऊ शकता। 2 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी पिठी साखर, गूळ घेणार असाल तर 2 वाटी तांदळाला 1 वाटी गूळ बारीक चिरून किंवा खिसून घ्यायचं आहे। आता ही घेतलेली 1 वाटी पिठी साखर या तांदळाच्या पिठामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त चोळायची गरज नाही, हलकंसं मिक्स करायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित एकजीव होण्यासाठी इथे आपण मिक्सरचा वापर करणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात हे पीठ थोडं थोडं घ्यायचं आहे आणि 1-1 सेकंदासाठी 5 ते 6 वेळेला हे मिक्सरला फिरवून अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। सगळं पीठ याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता हे सगळं पीठ एकत्र करून हाताने 1-2 मिनिटे व्यवस्थित असं मळून घ्यायचं, म्हणजे याचा छान असा गोळा तयार होतो। आता याच्या गरजेनुसार 2 किंवा 3 गोळे बनवायचे किंवा तुम्ही एकच गोळा याचा बनवून घेऊ शकता। आता हे तयार केलेले गोळे डब्यामध्ये अशा पद्धतीने भरायचे आणि हे पीठ आता 3 दिवस मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे, किचनमध्ये कुठेही ठेवू शकता। 4थ्या दिवशी हा डबा मी काढलेला आहे। तर आता हे पीठ छान मुरलेलं आहे। याच्यात अनारसे तुम्हाला मी बनवून दाखवते। आता हे 2 गोळे मी काढून घेतलेले आहेत। राहिलेला गोळा असाच डब्यामध्ये ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये हा डबा ठेवलात तर वर्षभर हे पीठ छान राहतं। तर आता हे घेतलेले गोळे अशा पद्धतीने थोडेसे मोडायचे आहेत आणि याचा आता गोळा मळून घ्यायचा आहे। याचा गोळा मळण्यासाठी इथे आता दुधाचा वापर करायचा आहे। दूध घालताना अगदी पाव चमचाच दूध घालायचं आहे आणि याचा गोळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण हे दूध यामध्ये मिक्स करत राहायचं आहे। पण दूध अगदी तुम्ही इथे बघू शकता, अगदी पाव चमचाच दूध इथे घालायचं आहे। जर इथे तुम्ही गुळाचा वापर केलात किंवा हे अनारसे जर गुळाचे केलात तर असं दूध घालायची गरज पडत नाही। तर इथे हे थोडं थोडं दूध टाकून याचा असा छान गोळा मी मळून घेतलेला आहे। असा सॉफ्ट गोळा तयार झाल्यानंतर याचे असे पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवायचे। हा गोळा खसखशीमध्ये घोळवून घ्यायचा
आणि आता हा अनारसा अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचा आहे। बोटाला तेलाचा किंवा तुपाचा थोडासा हात लावायचा आणि अनारसा असा छान थापून घ्यायचा। इथे मी प्लास्टिकच्या कागदावरती हा अनारसा थापून घेते, तुम्ही प्लेटवरती किंवा ताटावरती हा अनारसा असा थापून घेऊ शकता। आणि आता अगदी हलक्याशा तापलेल्या तेलात कमी गॅसवरती अनारसा तळून घ्यायचा आहे। खसखस लावलेली बाजू वरती करायची। अनारसा तेलात सोडल्यानंतर अगदी सावकाश बारीक असे बुडबुडे येत आहेत, इतकं कमी तापलेलं तेल असावं। आता हा अनारसा हलकासा वरती यायला लागला की या अनारशावरती अशा पद्धतीने झाऱ्याने तेल टाकत राहायचं आहे। अनारसा पलटायचा नाही आहे, वरची बाजू या पद्धतीने आपल्याला तेल टाकत तळून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने वरची बाजू हलकीशी सोनेरी व्हायला लागली की आपण हा अनारसा तेलातून काढून घ्यायचा। या पद्धतीने हे अनारसे आपण सगळे तळून घ्यायचे आहेत। तर इथे अगदी जाळीदार असे अनारसे तयार झालेले आहेत। सगळे अनारसे याच पद्धतीने बनवून घेतले, अगदी छान असे हे साखरेचे अनारसे तयार झालेले आहेत। तर आता आपण करंजी करणार आहोत। अर्धा किलो प्रमाणामध्ये अगदी खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत अशी ही करंजी कशी करायची ते आज आपण बघूयात। यासाठी इथे मी 400 ग्रॅम मैदा किंवा वाटीने 4 वाटी मैदा घेतलेला आहे। याच वाटीने सगळं प्रमाण मोजून घेतलेलं आहे। आणि यानंतर इथे मी रवा घालते, वाटीने 1 वाटी आणि वजनाने 100 ग्रॅम इथे रवा घेतलेला आहे। रव्यामुळे करंजी अगदी मस्त खुसखुशीत होते। तर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे। मीठ चवीनुसार तुमच्या घालू शकता। घातलेलं मीठ रवा या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं। आणि आता 2 चमचे तूप इथे मी घेतलेलं आहे। तर हे घेतलेलं तूप अगदी कडकडीत गरम करून या मैद्यामध्ये घालायचं। या तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल। तूप व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करायचं। चमचा बाजूला ठेवून हातानेच हे आपण तूप मैद्याला चोळून घेणार आहोत। पण त्याआधी या करंजीचं आवरण जे आहे मस्त कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा आपल्याला पिठी साखर घालायची आहे। पिठी साखरेमुळे करंजीचं आवरण छान कुरकुरीत होतं आणि त्याला सुद्धा एक छान गोडवा येतो। आता घातलेलं तूप व्यवस्थित या मैद्याला चोळून घ्यायचं। तूप चोळल्यानंतर मैद्याचा असा मुटका झाला पाहिजे, म्हणजे तुपाचं मोहन अगदी छान पडलेलं आहे। तर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा सॉफ्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। गोळा अगदीच सैलसर करायचा नाही आहे, चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। हे पीठ आता झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत आता आपण सारण बनवूयात। सारण बनवण्यासाठी 2 चमचे तूप घातलं, यामध्ये 2 वाटी किंवा वजनाने 200 ग्रॅम रवा घातलेला आहे। रवा अगदी तांबूस रंगावरती किंवा खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। रवा मध्यम ते बारीक गॅसवरती भाजायचा, म्हणजे याला जास्त डार्क रंग येणार नाही। रवा अगदी छान भाजून झालेला आहे। हा रवा काढून घ्यायचा। रवा काढल्यानंतर पुन्हा चमचाभर तूप घातलं आणि आता याच्यामध्ये मी 1 छोटी वाटी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत। काजू बदामचे काप घातलेत आणि थोडेसे बेदाणे घेतलेले आहेत। तर हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। हे थोडंसं परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये 4 चमचे तीळ घातलेले आहे। तीळसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे सगळं साहित्य हलक्याशा रंगावरती भाजून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे। तर इथे वाटीने हलकासा दाब देऊन मी 4 वाटी हा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि वजनामध्ये 300 ग्रॅम आहे। खोबरं घातल्यानंतर अगदी बारीक गॅसवरती खोबरं 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं। सगळं साहित्य इथे मी खमंग 2-3 मिनिटे परतून घेतलं। हे काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे। 400 ग्रॅम इथे मी पिठी साखर घेतलेली आहे, सगळी घालते। तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर साखर थोडीशी कमी करून घ्या, जास्त आवडत असेल तर थोडीशी साखर इथे वाढवू शकता। घातलेली साखर व्यवस्थित यामध्ये मिक्स करायची आणि आता याच्यामध्ये 2 चमचे वेलदोड्याची पावडर घालते आणि थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालते। जायफळ तुम्हाला जर नसेल घालायचं नाही घातला तरी चालू शकतं, पण जायफळीचा स्वाद या सारणामध्ये खूप छान लागतो। करंजीसुद्धा अगदी खमंग लागते। पुन्हा एकदा सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर इथे 1 किलो प्रमाणामध्ये हे सारण आपलं तयार झालेलं आहे। तर आता करंजीचं कणिक जे मुरण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा छान मुरलेलं आहे। पुन्हा एकदा मिनिटभर याला मळून घ्यायचं आणि याचे आता गोळे करायचे। लागेल तसं थोडं थोडं पीठ घेऊन सगळे गोळे एकदम न करता असे थोडे थोडे गोळे बनवायचे आणि राहिलेलं जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं आणि हे तयार केलेले गोळेसुद्धा तयार झाल्यानंतर झाकून ठेवायचे आणि यातील लागेल तसा एक एक गोळा घ्यायचा आणि करंजीची पारी लाटायची। मैद्यामध्ये घोळून ही करंजीची पारी लाटून घ्यायची आहे। पारी अगदीच पातळ किंवा अगदी जाडसर नाही करायची, पुरीपेक्षा हलकीशी पातळ लाटून घेऊ शकता। आणि लाटताना अधूनमधून जर मैदा लावायची गरज पडली तर अशी मैद्यामध्ये घोळवून ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे। ही पारी लांबट न लाटता गोल पुरीच्या आकाराची लाटायची। तर ही करंजी कुठलाही साचा न वापरता झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहोत। तर अशी ही पारी लाटून झालेली आहे। याच पद्धतीने राहिलेले सगळे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि करंजी सोप्या पद्धतीने करण्यासाठी असा डबा आपल्याला लागणार आहे। यावरती आपल्याला एक कापड किंवा रुमाल व्यवस्थित असा झाकून घ्यायचा आहे। याला एक रबर लावून व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि तयार केलेली ही जी पारी आहे अशा पद्धतीने डब्यावरती ठेवायची। यामध्ये गरजेनुसार आवडीनुसार सारण भरायचं
आणि हे चिटकवण्यासाठी थोडंसं दूध आपल्याला लागणार आहे। दूध काठाला अर्ध गोलाकारामध्ये लावून घ्यायचं आणि ही करंजी अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायची आहे। काठाला अशा पद्धतीने थोडासा दाब द्यायचा म्हणजे करंजी व्यवस्थित बंद होते आणि जास्तीचं हे जे कणिक आहे ते अलगद बाजूला होतं। ही करंजी बघा मस्त अशी तयार झालेली आहे। याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या करंज्या आपल्याला बनवायच्या आहेत। इथे मी काही करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता या तळूयात। मध्यम तापलेल्या तेलात मध्यम गॅसवरती आपल्याला या करंज्या तेलात बसतील एवढ्या सोडायच्या आहेत। करंजी तेलामध्ये सोडल्याबरोबर बघा मस्त अशा फुलून येतात। एक बाजू झाली की करंजी अशी पलटून घ्यायची आणि करंजी तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगावरती तळून घेऊ शकता। काही जणांना डार्क रंगावरती करंजी आवडते किंवा काही जणांना अगदीच पांढऱ्या रंगावरती आवडते, तर करंजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तळून घेऊ शकता। अशा मी सोनेरी रंगावरती या करंज्या तळून घेतलेल्या आहेत। मस्त छान रंग आलेला आहे। दोन्ही बाजूने अशी खमंग खरपूस ही करंजी तळून घ्यायची आणि याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या करंज्या आपल्याला बनवून तळून घ्यायच्या आहेत। अगदी खुसखुशीत टम्म फुगलेल्या अर्धा किलो प्रमाणामध्ये अगदी सोप्या पद्धतीने ही करंजी बनून तयार झाली आहे। तर आता आपण मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी अगदी सोप्या पद्धतीने बघूयात। अर्धा किलो प्रमाणामध्ये ही शंकरपाळी आज आपण बघणार आहोत। यासाठी वाटीने 1.5 वाटी आणि वजनामध्ये 150 ग्रॅम साखर मिक्सरला फिरवून घेतली। साखर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। आता या साखरेमध्ये 100 ml किंवा वाटीने म्हणाल तर पाऊण वाटी पाणी घालायचं आहे, पण पाणी थोडंसं कमी घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। हे साखरेचं पाणी शिल्लक राहायला नको यासाठी आपण पाणी थोडंसं कमी घालायचं म्हणजे गोडाचं प्रमाण शंकरपाळीमध्ये चुकणार नाही। गरज पडली तर आपण साधं पाणी वरून थोडंसं घालू शकतो। साखर पाण्यामध्ये मिक्स करायची आणि ही विरघळण्यासाठी बाजूला 5 मिनिटासाठी ठेवून द्यायची। आता या 100 ग्रॅमच्या वाटीने 5 वाटी मी मैदा घेते आणि वजनामध्ये 500 ग्रॅम हा मैदा मी घेतलेला आहे आणि हा मैदा चाळून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। 1 चमचा इथे मी वेलची पावडर घालते। हे सगळं हलकंसं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये तूप घालायचं आहे। तर इथे वाटीने म्हणाल तर 5 वाटी मैद्यासाठी पाऊण वाटी तूप घ्यायचं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर 500 ग्रॅम मैद्यासाठी 100 ग्रॅम तूप आपल्याला लागणार आहे। तूप गरम केलेलं नाही आहे, तूप वितळवून घेतलेलं आहे। वाटीने मोजण्यासाठी हे तूप असं वितळवून घ्यायचं म्हणजे वाटीचं प्रमाण चुकत नाही। घेतलेलं सगळं तूप मैद्यामध्ये घालायचं आणि या मैद्यामध्ये हे तूप व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मैद्याला हे तूप व्यवस्थित असं चोळून घ्यायचं। या मैद्याचा असा मुटका वळतो म्हणजे तुपाचं मोहन यामध्ये व्यवस्थित पडलेलं आहे। आता हे साखरेचं पाणी थोडं थोडं टाकून याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे साखरेचं पाणी अर्ध यामध्ये मी घातलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा राहिलेलं अर्ध सगळं पाणी यामध्ये घालते आणि आता याचा छान सॉफ्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि आता वरून जर गरज पडली तर साधं पाणी आपण यामध्ये घालू शकतो। तर याचा गोळा बनत नाही आहे, मिश्रण कोरडं आहे, तर आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे। अगदी पाव वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी लागणार आहे। म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पाऊण वाटी पाणी आपल्याला या सगळ्या मिश्रणासाठी लागतं। तर साखरेचं पाणी शिल्लक राहायला नको यासाठी आपण अशा पद्धतीने वरून थोडंसं पाणी टाकून याचा छान सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर असा हा गोळा तयार झाल्यानंतर एक 15 ते 20 मिनिट हा गोळा मी मोडण्यासाठी ठेवला होता आणि 15 ते 20 मिनिटानंतर काढून पुन्हा 1 मिनिटभर हा गोळा असा छान सॉफ्ट मळून घेतला। तर असा हा तयार झालेला गोळा तुम्ही एकाच वेळेला एखाद्या टेबलावरती किंवा पाटावरती लाटून घेऊ शकता, पण इथे मी पोळपाटावरती लाटते त्यामुळे 2 भाग या गोळ्याचे केले। एक हा गोळा घेतलेला आहे आणि आता हा गोळा लाटून घेते। हा लाटताना पीठ किंवा तेल लावायची गरज नाही, अगदी सॉफ्ट हा गोळा झालेला आहे आणि साईडने जर चिरत असेल किंवा काठ चिरत असेल तर अजिबात घाबरायची गरज नाही। काठ आपण कट करून काढू शकतो, पण शंकरपाळी अगदी खुसखुशीत होते। तर या चपातीचा आकार कसाही येऊ दे, थोडीशी जाडसर अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। अशी लाटून घेतल्यानंतर ही चपाती आपल्याला चौकोन आकारामध्ये कट करायची आहे। साईडचं जे निघालेलं आहे त्याचा गोळा करून पुढच्या गोळ्यामध्ये घालू शकताय किंवा याचा नवीन गोळा बनवून तुम्ही ही जी चपाती आहे लाटून पुन्हा याच्या शंकरपाळ्या बनवायच्या आहेत। तर अशी ही चौकोन आकारामध्ये मी चपाती कट करून घेतलेली आहे। आता ही शंकरपाळी आपल्याला आवडीच्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे। इथे मी चौकोन आकारामध्ये मध्यम आकाराच्या या शंकरपाळ्या कट करून घेते। तुम्हाला जर मोठ्या आकाराच्या किंवा डायमंड शेपमध्ये या शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर बनवू शकताय। तर आता या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत। अगदी छान अशा या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। तर आता या ताटामध्ये काढलेल्या आहेत। याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता या तळण्यासाठी इथे मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस थोडासा कमी केलेला आहे। सुरुवातीला गॅस थोडासा कमी ठेवायचा आहे। शंकरपाळी फुलून हलकीशी वर येईपर्यंत हा गॅस थोडासा कमीच ठेवायचा आहे किंवा मध्यमपेक्षा कमी गॅसवरती शंकरपाळी तळायची आहे। सुरुवातीला खूप जास्त शंकरपाळी हलवायची नाही आहे किंवा मिक्स करायची नाही आहे। अगदी अलगद अशा या शंकरपाळ्या मोकळ्या करायच्या आहेत आणि अगदी हलक्या
हाताने या मिक्स करत राहायच्या आहेत। शंकरपाळ्या अशा फुलून आल्या किंवा हलक्याशा वरती यायला लागल्या की या शंकरपाळ्या अगदी हलक्या हाताने एकसारख्या मिक्स करत राहायच्या, म्हणजे सगळ्या बाजूनी छान एकसारखा रंग येतो। तर आता इथे गॅस थोडंसं तुम्ही वाढवू शकता किंवा मध्यम गॅस केला तरी सुद्धा चालेल। मध्यम गॅसवरती छान सोनेरी रंगावरती किंवा तुम्हाला हव्या त्या रंगावरती अशा या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या। तर इथे अशा रंगावरती मी शंकरपाळी तळलेली आहे। तुम्हाला यापेक्षा थोड्याशा कमी रंगावरती तळायची असेल किंवा यापेक्षा थोड्याशा जास्त रंगावरती तळायची असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे ही शंकरपाळी तळून घेऊ शकता। ही शंकरपाळी तळून काढलेली आहे। राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या याच पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहेत। अगदी छान मस्त खुसखुशीत तोंडात विरघळतील अशा शंकरपाळ्या तयार आहेत। तर अगदी चविष्ट मस्त कुरकुरीत अशा या तिखट शंकरपाळी आता आपण बघणार आहोत। तर यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा आणि वाटीने म्हणाल तर 5 वाटी हा मैदा घेतलेला आहे। मैदा चाळून घेतलेला आहे। या शंकरपाळीला मस्त कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये मी अर्धी वाटी किंवा वजनामध्ये साधारण 50 ग्रॅम हा रवा आपल्याला घालायचा आहे। रवा शक्यतो बारीक असावा। आता या शंकरपाळीला छान स्वाद येण्यासाठी 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे हलकेसे कुटून यामध्ये घालायचे आहेत। ओवा आणि जिरे खलबत्त्यामध्ये जाडसर असे कुटून घेतलेले आहेत, हे या मैद्यामध्ये घालायचे आहेत। आणि आता इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा हिंग घालायची आहे आणि इथे अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे। तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। आणि इथे मी 2 ते 2.5 मोठे चमचे हे लाल तिखट घेतलेलं आहे। घरचं मसाला तिखट घेतलेला आहे। याच्यातील गाठी थोड्याशा मोडून घालायच्या। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता याच्यामध्ये छान कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। 5 चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून यामध्ये मी घातलेलं आहे। चमच्याने हे मिक्स करायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने हे तेल या मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं। तेल पिठाला व्यवस्थित चोळल्यानंतर हे पीठ अगदी असं मऊसूद जाणवतं आणि असा याचा मुटका वळतो, म्हणजे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट या पिठामध्ये पडलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पण लाटता येईल इतका सॉफ्ट याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। पुरीच्या पिठापेक्षा थोडासा घट्टसर पण लाटता येईल इतका सॉफ्ट असा हा गोळा मी मळून घेतलेला आहे। आणि आता हा गोळा 15 ते 20 मिनिटांसाठी आपण भिजण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर याच्या शंकरपाळ्या बनवायच्या आहेत। साधारण 15 मिनिटे हा गोळा मी झाकून ठेवला होता आणि पुन्हा एकदा मिनिटभर हा गोळा आता मळून घ्यायचा। आणि आता या कणकेतील एक एक गोळा काढून आपल्याला याची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे। शिल्लक राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं आणि आता हा गोळा मैद्यामध्ये घोळवून लाटून घ्यायचा आहे। तर तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी पातळ अशी याची चपाती लाटून घ्या, म्हणजे मस्त कुरकुरीत अशा या तिखट शंकरपाळ्या बनून तयार होतात। तर इथे अशी ही पातळ चपाती मी लाटून घेतलेली आहे। तर या चपातीची जाडी तुम्ही इथे बघू शकता, अशी पातळ चपाती मी लाटून घेतलेली आहे। आणि आता ही कट करून घेऊयात। तर शंकरपाळी तुम्ही तुमच्या आवडीने कट करू शकता, लहान मोठी तुम्हाला जशी आवडते। तर इथे मी हलक्याशा मोठ्या आकाराच्या या शंकरपाळ्या कट करून घेते आणि इथे मी डायमंड शेपमध्ये या शंकरपाळ्या कट करते। तुम्ही चौकोन आकारामध्ये सुद्धा कट करू शकता। अशा या छान शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता मस्त आणि अगदी छान पातळ अशा या शंकरपाळ्या मी लाटून कट केलेल्या आहेत। तर आता या काढून घेऊया। तर या लाटलेल्या चपातीच्या या शंकरपाळ्या ताटामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत। या तळून घेते आणि याच पद्धतीने राहिलेल्या शंकरपाळ्या लाटून अशा कट करून तळून घ्यायच्या आहेत। तर या शंकरपाळ्या मध्यम तापलेल्या तेलात तळायच्या आणि शंकरपाळी तेलात सोडते वेळी गॅस थोडासा मोठा ठेवायचा, म्हणजे शक्य तेवढ्या शंकरपाळ्या छान फुलून येतात। जरी शंकरपाळ्या नाही फुलल्या तरी या सगळ्या शंकरपाळ्या मस्त कुरकुरीत होतात। अशा शंकरपाळ्या फुलून झाल्या की गॅस थोडासा कमी करायचा आणि मध्यम गॅसवरती शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे। आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत ही शंकरपाळी तळायची। छान कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत झाली पाहिजे अशा पद्धतीने ही शंकरपाळी आपल्याला तळायची आहे। छान अधूनमधून आलटून पलटून ही शंकरपाळी मस्त कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेते। झाऱ्यामध्ये घेताना छान कुरकुरीत झालेली शंकरपाळी जाणवते आणि याला रंगसुद्धा अगदी सुंदर आलेला आहे। शंकरपाळी छान तळून झालेली आहे, मस्त कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे। अशी ही मस्त तिखट शंकरपाळी तयार आहे। याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या मी बनवून घेते। सगळ्या शंकरपाळ्या याच पद्धतीने बनवून तळलेले आहेत। तिखट शंकरपाळी मस्त कुरकुरीत तयार आहे। तर आता आपण अगदी झटपट सोप्या पद्धतीने पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत। अर्धा किलो प्रमाणामध्ये हा चिवडा करणार आहोत। तर आता या चिवड्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे धणे घेते। कच्चे धणे आहेत, हे भाजलेले नाही आहेत। यासोबतच 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत। तर आता हे मिक्सरला अगदी जाडसर फिरवायचं आहे, खूप अगदी बारीक पावडर करायची नाही आहे, असं हे जाडसर फिरवून घ्यायचं आहे। आणि हे आता मी बाजूला एका वाटीमध्ये काढून घेते।
आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चमचे साखर घालते। तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर साखरेचं प्रमाण कमी करू शकता। साधं मीठ इथे मी 1 चमचा घेतलेला आहे, काळं मीठ 1 चमचा घेतलेला आहे आणि चिवडा चटपटीत होण्यासाठी इथे मी पाव चमचा सायट्रिक ॲसिड घालते। तुम्हाला जर हे घालायचं नसेल नाही घातला तरी चालू शकतं किंवा काळं मीठ सुद्धा तुम्हाला नको असेल नाही घातला तरी चालेल। हे मिक्सरला फिरवायचं। ही आता पावडर तयार आहे, ही बाजूला ठेवते। इथे पातळ पोहे मी घेतलेले आहेत। हे पोहे बघू शकता तुम्ही, असे पातळ पोहे असे दिसतात। तर हे पोहे आपल्याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचे आहेत। यामध्ये बारीक धूळ कचरा असतो तो आपल्याला बाजूला काढायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पोह्यातून अशी धूळ किंवा कचरा निघालेला आहे, ही अशी बाजूला काढायची म्हणजे पोहे स्वच्छ होतात। चाळून घेतलेले पोहे एका भांड्यामध्ये काढायचे आणि राहिलेले सगळे पोहे याच पद्धतीने आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। सगळे पोहे इथे मी चाळून घेतलेले आहेत। तर हे पोहे न भाजता अगदी सोप्या पद्धतीने हा चिवडा आपण करणार आहोत। कढईमध्ये 1 वाटी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सगळ्यात आधी शेंगदाणे घातलेले आहेत। वजनामध्ये 200 ग्रॅम आणि वाटीने 2 वाटी हे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत किंवा छान असे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे तळून काढलेले आहेत आणि आता फुटाण्याची डाळ आपल्याला तळायची आहे। वाटीने 1 वाटी आणि वजनाने 100 ग्रॅम ही फुटाण्याची डाळ मी घेतलेली आहे। तर अगदी हलक्याशा रंगावरती किंवा छान कुरकुरीत होईपर्यंत ही डाळ आपल्याला तळून घ्यायची आहे। डाळीला हलकासा रंग आलेला आहे, मस्त अशी डाळ तळली गेलेली आहे। तर आता ही डाळ काढून घेते। डाळ काढल्यानंतर इथे मी काजू तळून घेते। वजनाने 50 ग्रॅम वाटीने अर्धी वाटी हे काजू मी तळून घेतलेले आहेत। अगदी हलक्याशा सोनेरी रंगावरती हे काजू तळून घेतलेले आहेत। इथे मी 20 ते 25 ग्रॅम बेदाणे तळून घेते। वाटीने पाव वाटी हे बेदाणे घेतलेले आहेत। तर या साहित्यातील तुम्हाला जे साहित्य आवडतं ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता किंवा एखादं साहित्य तुम्हाला घालायचं नसेल नाही घातला तरी चालेल। तर आता या तेलामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। मिरची थोडीशी कुरकुरीत होऊ द्यायची आणि यानंतर यामध्येच कढीपत्ता घातलेला आहे, मूठभर कढीपत्ता यामध्ये घातलेला आहे आणि हे दोन्ही साहित्य छान कुरकुरीत आपल्याला करून घ्यायचं आहे। गॅस इथे कमी ठेवायचा आहे। हे दोन्ही साहित्य छान कुरकुरीत झालेलं आहे। आता यामध्ये मी मोहरी 1 छोटा चमचा घातलेला आहे। यामध्येच आपण जे सुरुवातीला धणे, जिरे आणि बडीशेप कुटून घेतलं होतं ते सुद्धा घालून फोडणीमध्ये छान कुरकुरीत करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये मी 2 चमचे तीळ घालते। तर ही तीळ सुद्धा छान कुरकुरीत करायची आहे किंवा छान तळून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये मी छोटा चमचा हळद घातलेली आहे। ही हळद सुद्धा या फोडणीमध्ये मिक्स करून घेते। आता पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे। आता ही फोडणी आपली तयार आहे। गॅस अगदी कमी करायचा आहे किंवा इथे गॅस थोडा वेळ तुम्ही बंद ठेवू शकता। तर इथे मी गॅस थोडा वेळ बंद ठेवलेला आहे। आता पोहे यामध्ये थोडे थोडे घालायचे आहेत आणि ही फोडणी आपल्याला छान पोह्यांमध्ये मिक्स करायची आहे। तर इथे अर्धे पोहे मी घालून ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता राहिलेले सगळे पोहे यामध्ये घालून ही फोडणी पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आणि हे पोहे 6 ते 7 मिनिटे मस्त असे या फोडणीमध्येच भाजून घ्यायचे म्हणजे पोहे छान कुरकुरीत होतात। गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, हे विसरू नका। तर इथे साधारण 5 मिनिटे झालेली आहेत। पोहे मी फोडणीमध्ये छान असे भाजून घेत आहे आणि आता पिठी साखर, मीठ, काळं मीठ हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं। तर हे सगळं मिश्रण या पोह्यांमध्ये घालून अगदी हलक्या हाताने हे पोहे मिक्स करायचे। आता पोहे छान भाजलेले आहेत, हे मोडू शकतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे। सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे जे तळून घेतलेले जिन्नस आहेत हे घालायचे आणि पुन्हा एकदा हे पोहे व्यवस्थित असे मिक्स करायचे। तर इथे गॅस तुम्ही बंद केला तरी चालू शकतं। तर इथे मी पोहे मिक्स करत असताना साधारण 6 ते 7 मिनिटे झालेली आहेत। पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत। इथे मी आता गॅस बंद करते आणि पुन्हा 1 मिनिटभर हे पोहे मिक्स करून घेते कारण कढई खूप गरम आहे। आता कढई मी गॅसवरून काढलेली आहे आणि अगदी छान असे कुरकुरीत पोहे आपले तयार झालेले आहेत। तर हा पातळ पोह्यांचा चिवडा अगदी मस्त सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे। तर आता आपण कोल्हापुरी फराळच्या ताटात असणारी ही पुडाची वडी कशी करायची ते बघणार आहोत। पुडाची वडी अगदी खुसखुशीत आणि मस्त चवीला लागते। तर यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। वजनामध्ये 200 ग्रॅम मैदा आहे। मैदा चाळून घेतलेला आहे। यानंतर याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे। तर इथे आपल्याला बारीक बेसन वापरायचं आहे। वजनामध्ये 100 ग्रॅम आणि वाटीने 1 वाटी इथे बेसन मी घेतलेलं आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे। पाव चमचा हळद घालते। यानंतर इथे मी छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा अशा पद्धतीने हाताने थोडंसं चुरून घालायचा, याचा स्वाद या वडीमध्ये खूप छान लागतो। तर आता याच्यामध्ये मीठ घालायचं। इथे मी पाव चमचा मीठ घालते। यानंतर इथे मी तिखट घालते। तर घरचा मसाला तिखट जे आहे कोल्हापुरी तिखट ते मी इथे साधारण 1.5 चमचा घालते। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। घातलेलं सगळं साहित्य छान मिक्स करायचं।
आणि आता नाश्त्याच्या चमच्याने 5 चमचे तेल मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. हे या पिठामध्ये घालायचं, छान मिक्स करायचं आणि हे तेल हातानेच या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. तेल पिठाला व्यवस्थित चोळल्यानंतर हे पीठ अगदी हलकं फुलकं होतं, याचा मुटका वळतो म्हणजे तेलाचं मोहन छान पडलेलं आहे, अगदी व्यवस्थित पडलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून याचा छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. पुरीच्या पिठापेक्षा थोडासा घट्टसर असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय असा हा घट्टसर गोळा मळून झालेला आहे. आता हे पीठ एक 15 मिनिटं आपण झाकून मुरण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत आपण याचं सारण बनवूयात. तर आता सारण बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी किंवा वजनाने म्हणाल तर 150 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. यानंतर आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते. तर इथे मी साधारण 1 वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून पूर्णपणे सुकवून मग अशी बारीक कट करून घ्यायची. तर ही कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी अजून वाढवून घेतला तरी सुद्धा चालू शकतं. तर आता याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायचं आहे. 2 चमचे तीळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा इथे मी पिठी साखर घालते, पण साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायची नसेल नाही घातला तरी चालेल. आता यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर, तर इथे तुम्ही बघू शकता असं अगदी चिमूटभर मीठ यामध्ये घालायचं आहे आणि 1 चमचा इथे गरम मसाला किंवा गोडा मसाला घालायचा. याचा स्वाद या वडीमध्ये खूप छान लागतो. आता यामध्ये आवडीनुसार तिखट घालायचं आहे. इथे मी घरचं मसाला तिखट म्हणजे कोल्हापुरी तिखट घालते 1 चमचा. तुम्हाला अगदी ही वडी झणझणीत हवी असेल तर तिखट वाढवून घेऊ शकता. यानंतर 1 चमचा ठेचलेला लसूण यामध्ये घालायचा आहे. आलं लसणाची पेस्ट वापरायची नाही आहे, फक्त लसूण आपल्याला इथे थोडासा ठेचून घालायचा. याचा स्वाद वडीला खूप छान येतो. आता घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्हाला ही वडी जर थोडीशी चटपटीत हवी असेल तर यामध्ये चाट मसाला, आमचूर पावडर किंवा थोडंसं सायट्रिक ॲसिड तुम्ही घालून छान मिक्स करून घेतला तरी चालेल किंवा अगदी थोडासा चिंचेचा कोळ घालू शकता. घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित असं या पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचं किंवा चोळून घ्यायचं. सारण तयार आहे. आता आपण लगेचच वडी करूयात. 15 मिनिटानंतर हे पीठ छान मुरलेलं आहे आणि आता मिनिटभर मळून घ्यायचं आणि आता याचे गोळे करायचे. चपातीचे जसे आपण गोळे बनवतो त्या पद्धतीने याचे गोळे बनवून घ्यायचे. तर इथे मी 6 गोळे हे बनवून घेतलेले आहेत. आता हे जेवढे कणकेचे गोळे आहेत तेवढंच आपल्याला सारणाचे भाग बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे कुठल्याच वडीमध्ये सारण कमी किंवा जास्त होणार नाही. सारणाचे सुद्धा 6 भाग मी बनवलेले आहेत. कणकेचा हा 1 गोळा या मैद्यामध्ये घोळवून घेतला आणि आता याची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर आता ही चपाती आपल्याला अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी पातळ लाटून घेऊ शकता. अधूनमधून जर पीठ लावायची किंवा मैदा लावायची गरज पडली तर अधूनमधून मैद्यामध्ये घोळवून अशी ही पातळ चपाती लाटायची. ही चपाती गोल लाटायची नाही आहे, अशी उभट किंवा लांबट आकारामध्ये ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर अशी ही लांबट चपाती लाटून झाल्यानंतर याला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे लावलेलं सारण याला व्यवस्थित चिटकलं जातं. तर आता या सारणाचे सुद्धा मी 6 भाग केले होते. तर या पोळीचा जो भाग आहे सारणाचा तो सगळा यावरती घालायचा आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचा. सारण सगळ्या बाजूनी छान एकसारखं पसरवून घ्यायचं आणि हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं, म्हणजे या चपातीला हे सारण व्यवस्थित चिटकलं जातं. आता या पोळीची घडी घालून आपल्याला वडीचा आकार द्यायचा आहे. तर आडव्या बाजूने आपल्याला एक फोल्ड किंवा एक घडी घालायची आहे, त्याच्या समोरून एक घडी घालायची आहे आणि पुन्हा हीच गोष्ट रिपीट करायची, म्हणजे 2-2 घड्या आपल्याला इथे घालायची आहेत. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने 2-2 घड्या घालायच्या. याला छान दाब देऊन घ्यायचा, म्हणजे सारण गच्च बसलं जातं. आता एका बाजूच्या या 2 घड्या दुसऱ्या बाजूवरती अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित हे दाबून घ्यायचं. या पद्धतीने ही घडी अशी बसल्यानंतर व्यवस्थित दाब देऊन घ्यायचा. दोन्ही बाजूनी छान दाबून घेतल्यानंतर या वडीचा आकार कट करून घ्यायचा. तर इथे ही वडी अशी डायमंड शेपमध्ये कट केली जाते आणि या वडीचा आकार तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा तुम्ही करू शकता. तर इथे मी मध्यम आकाराच्या अशा या वड्या बनवून घेते. तर अशी ही छान कोल्हापुरी वडी तयार आहे. तर ही वडी अशा पद्धतीने थोडीशी दाबून घ्यायची किंवा याचं तोंड असं बंद करून घ्यायचं, म्हणजे वडी तळताना सारण जास्त प्रमाणात बाहेर येणार नाही. सगळ्या वड्या मी अशाच बनवून घेतल्या. या तळून घेण्यासाठी तेल मध्यम गरम करून घेतलं आणि मध्यम किंवा मध्यमपेक्षा थोड्याशा कमी गॅसवरती या वड्या तळायच्या आहेत, कारण आतपर्यंत छान या वड्या तळल्या गेल्या पाहिजेत. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत या वड्या झाल्या पाहिजेत. तर इथे सुरुवातीला वड्या सोडल्यानंतर अजिबात याला न हलवता असंच सोडायचं आहे. वड्या थोड्याशा फुलून येतात आणि छान वरती आल्यासारख्या दिसतात. त्यावेळेला या वड्या अशा हलक्या हाताने पलटून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूनी छान खमंग आणि खरपूस अशा या वड्या तळून घ्यायच्या. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तर इथे दोन्ही बाजूनी छान आलटून पलटून मस्त कुरकुरीत होईपर्यंत या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. या वड्यांना रंग छान आलेला आहे. मस्त कुरकुरीत आणि छान खुसखुशीत या वड्या तयार आहेत. तर आता या वड्या मी काढून घेते.
तर अगदी छान अशा या पुड्याच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर इथे अगदी सुंदर चवीची ही कोल्हापुरी पुड्याची वडी तयार झाली आहे। तर आता पोहे न तळता पुण्याचा प्रसिद्ध असा लक्ष्मीनारायण चिवडा बघणार आहोत, किंवा याला तुम्ही भाजका पोह्यांचा चिवडा सुद्धा म्हणू शकता। तर यासाठी इथे मी 4 चमचे पिठी साखर बनवून घेतलेली आहे। ही एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि आता मसाला बनवायचा आहे। यासाठी 1 चमचा धणे घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। यामध्येच आपल्याला 1 चमचा मीठ घालायचा आहे आणि यासोबतच इथे मी 1 चमचा काळं मीठ सुद्धा घेतलेलं आहे। हा लक्ष्मीनारायण चिवडा छान चटपटीत असतो। चटपटीतपणा येण्यासाठी इथे मी पाव चमचा सायट्रिक ॲसिड घालते। याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरू शकता। तुम्हाला चटपटीत चिवडा नको असेल तर काळं मीठ हे सायट्रिक ॲसिड नाही घातला, साधा चिवडा बनवला तरी सुद्धा चालू शकतं। तर आता याच्यामध्ये तिखट घालायचं आहे। तर इथे मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे। ही तिखट नसते पण रंग छान येतो। आणि आता तिखटपणासाठी इथे मी घरचं मसाला तिखट 1 चमचा घेतलेला आहे। तर इथे तुम्ही फक्त रंगाचं तिखट वापरू शकता किंवा हे लाल तिखट घरचं जरी मसाला तिखट वापरला तरी चालेल आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे। तर आता हे मिक्सरला फिरवून याची छान बारीक अशी पावडर करायची। तर हा चिवड्याचा मसाला आपला तयार झालेला आहे, हा मी बाजूला ठेवते, हा आपल्याला नंतर लागणार आहे। तर आता चिवड्यामध्ये जे आपण तळायचे साहित्य घालणार आहोत ते आधी तळून घेऊयात। तर इथे कढईमध्ये मी 1 वाटी तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये मी साधारण 200 ग्रॅम इथे शेंगदाणे तळून घेते। वाटीने 2 वाटी हे शेंगदाणे आहेत। शेंगदाणे मध्यम गॅसवरती छान खमंग आणि खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। तर हे शेंगदाणे तळून मी काढून घेतलेले आहेत आणि आता फुटाण्याची डाळ तळायची आहे। तर 1 वाटी फुटाण्याची डाळ किंवा वजनामध्ये 100 ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। अगदी हलक्याशा रंगावरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही डाळ तळायची आहे। डाळ काढल्यानंतर आता मी काजू तळून घेते। काजू इथे मी 50 ग्रॅम किंवा वाटीने अर्धी वाटी घेतलेले आहेत। अगदी हलक्याशा रंगावरती हे काजू तळून घ्यायचे आहेत। आणि आता यामध्ये मी बेदाणे तळून घेते। 20 ते 25 ग्रॅम बेदाणे घेतलेले आहेत। वाटीने पाव वाटी हे बेदाणे छान फुलून येईपर्यंत हे बेदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर हे घेतलेलं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला यातील एखादं साहित्य आवडत नसेल नाही घेतला तरी चालू शकतं। बेदाणे असे फुलल्यानंतरच आपल्याला काढायचे आहेत। बेदाणे काढल्यानंतर इथे मी अर्धी वाटी किंवा वजनाने 50 ग्रॅम बदाम अशा पद्धतीने काप करून तळून घेते। बदामसुद्धा अगदी हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। यानंतर इथे मी खोबऱ्याचे पातळ असे काप तळून घेते। वाटीने अर्धी वाटी वजनाने 50 ग्रॅम हे खोबऱ्याचे काप आहेत। खोबऱ्याचे काप अगदी हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। खोबरं तळताना अगदी बारीक गॅसवरती तळायचं। यानंतर मूठभर कढीपत्ता यामध्ये घातलेला आहे। हा कढीपत्ता चांगला कुरकुरीत आपल्याला करून घ्यायचा आहे। कढीपत्ता अजिबात मऊ राहता कामा नये, नाहीतर मग चिवडा मऊ पडू शकतो। कढीपत्ता छान कुरकुरीत झाल्यानंतर काढून घेतला। आता हिरव्या मिरच्या इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये घातलेल्या आहेत। या हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। मिरची तुम्हाला जर घालायची नसेल नाही घातला तरी चालेल, किंवा मिरची तुम्हाला जर जास्त घालायची असेल तर वाढवूनसुद्धा घेऊ शकता। यानंतर इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। यासुद्धा लसणाच्या पाकळ्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत, या मऊ राहता कामा नयेत। आता हा लसूण जर तुम्हाला या चिवड्यामध्ये नको असेल नाही घातला तरी चालू शकतं। लसूण काढून घेतला आणि आता इथे मी पोहे घेतलेले आहेत। भाजके पोहे इथे मी घेतलेले आहेत आणि हे वजनामध्ये अर्धा किलो आहेत। आता हे पोहे अशा पद्धतीने चाळून घ्यायचे। यामध्ये रेती किंवा धुळीचे कण असतील ते सगळे निघून जातात। तर हे पोहे चाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशी ही धूळ किंवा हा जो कचरा आहे या पोह्यातून निघतो, तो आपल्याला सगळा काढायचा आहे। सगळे पोहे याच पद्धतीने चाळून घ्यायचे आहेत। तर असे हे सगळे पोहे मी चाळून घेतलेले आहेत आणि आता आपण चिवड्यासाठी फोडणी करूयात। तर हे सगळं साहित्य तळण्यासाठी 1 वाटी मी तेल घेतलं होतं। त्याच्यातील पाऊण वाटी तेल मी सुरुवातीला घातलं होतं। पाव वाटी शिल्लक राहिलेलं आहे ते आत्ता घालते। तुम्हाला जर तेल अजून घालायचं असेल वाढवला तरी चालू शकतं। आता हे तेल खूप जास्त तापवायचं नाही आहे, अगदी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये तीळ टाकून बघितलं, तेल अगदी कमी तापलेलं आहे। आता 2 चमचे तीळ यामध्ये टाकलेले आहे। तीळ चांगली फुलू द्यायची आणि यानंतर यामध्ये आपण तयार केलेला हा जो चिवड्याचा मसाला आहे तो घालायचा आहे। इथे गॅस अगदी कमी ठेवा किंवा गॅस बंद केला तरी चालेल, नाहीतर मग हे तिखट जे आहे ते करपू शकतं आणि चिवड्याचा रंग जो आहे थोडासा काळसर येऊ शकतो। इथे मी गॅस अगदी मंद ठेवलेला आहे। मसाला सगळा तेलामध्ये चांगला परतला आणि आता याच्यामध्ये आपण जे पोहे निवडून घेतलेले आहेत ते पोहे घालायचे।
तर आता या मसाल्यांमध्ये मी अर्धे पोहे घातलेले आहेत, हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर राहिलेले पोहे टाकून हा चिवडा व्यवस्थित मिक्स करून घेते। आता राहिलेले सगळे पोहे या मसाल्यांमध्ये घातलेले आहे। आता चिवडा अगदी तळापासून छान व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला सगळ्या पोह्यांना व्यवस्थित एकसारखा लागला पाहिजे। तर हा चिवडा अगदी छान असा मी मिक्स करून घेतलेला आहे। सगळा मसाला पोह्यांना व्यवस्थित लागलेला आहे आणि आता आपण जी पिठी साखर बनवून घेतली होती ती पिठी साखर घालायची आहे। तुम्हाला गोड कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये पिठी साखर घालू शकता। मी इथे 4 चमचे सगळीच पिठी साखर घातलेली आहे। पुन्हा एकदा हा चिवडा व्यवस्थित मिक्स करायचा। तर आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि आता याच्यामध्ये तळून घेतलेले सगळे जिन्नस घालून चिवडा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। चिवडा छान मिक्स झालेला आहे आणि इथे अगदी झटपट सोप्या पद्धतीने पोहे न तळता लक्ष्मीनारायण चिवडा अगदी चटपटीत चवीचा तयार झालेला आहे। अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी भाजणीची चकली आता आपण बघणार आहोत। यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे। जुना तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे। वाटीने 4 वाटी वजनाने 400 ग्रॅम घेतलेला आहे। हरभरा डाळ वाटीने 2 वाटी वजनाने 200 ग्रॅम आहे। मूग डाळ उडीद डाळ वाटीने अर्धी वाटी वजनाने 50 ग्रॅम आहे। पोहे इथे मी 25 ग्रॅम वाटीने अर्धी वाटी घेतलेले आहेत। साबुदाणा 50 ग्रॅम वाटीने अर्धी वाटी घेतलेले आहे। धणे 20 ग्रॅम वाटीने अर्धी वाटी, जिरे 10 ग्रॅम वाटीने पाव वाटी घेतलेले आहेत। डाळी आणि तांदूळ स्वच्छ 2 वेळा कापडाने पुसून घ्यायचं आणि आता आपण ही लगेचच भाजणी करणार आहोत। ही भाजणी अगदी झटपट होते, याला धुवायची सुकवायची गरज नाही। सगळ्यात आधी तांदूळ भाजून घेते। तांदूळ अगदी मध्यम गॅसवरती भाजायचा आहे। 6 ते 7 मिनिटांमध्ये तांदूळ असा फुलून येतो, मस्त टपोरा दिसतो आणि अगदी हलकासा रंग बदलतो। तांदूळ काढल्यानंतर डाळ भाजून घ्यायची। डाळ भाजायला 4 ते 5 मिनिटे लागू शकतात। डाळ अगदी हलक्याशा रंगावरती भाजायची आणि डाळसुद्धा अगदी बारीक गॅसवरती भाजायची। डाळ काढून घेतली। आता उडदाची डाळ भाजून घेते। उडदाची डाळ अगदी बारीक गॅसवरती भाजायची। अगदी हलकासा रंग बदलला पाहिजे अशा पद्धतीने ही डाळ भाजायची आहे। मूग डाळसुद्धा आपण याच पद्धतीने भाजून घेणार आहोत। मूग डाळ उडीद डाळ अगदी बारीक गॅसवरती भाजायच्या। अगदी हलकासा रंग आलेला आहे, काढून घेते। आता साबुदाणा बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटे भाजायचं। साबुदाणा छान फुलून येतो, टपोरा दिसतो, म्हणजे साबुदाणा छान असा भाजला गेलेला आहे। साबुदाणा काढून पोहे भाजायचे। पोहे बारीक गॅसवरती अगदी 2 मिनिटात भाजून होतात। पोहे छान कुरकुरीत झाले की ओळखायचं पोहे भाजलेले आहेत। आता ही चकली कुरकुरीत होण्यासाठी एक खास गोष्ट यामध्ये मी घातलेली आहे। 200 ग्रॅम इथे रवा किंवा वाटीने 2 वाटी हा रवा घेतलेला आहे। रवासुद्धा छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये हा रवा भाजून होतो। बारीक गॅसवरतीच हा रवा भाजायचा आहे। रवा भाजल्यानंतर असा सळसळीत होतो आणि मस्त फुलून येतो। अगदी हलकासा रंग बदललेला आहे। गॅस इथे मी बंद केलेला आहे। कढई गरम आहे, तेवढ्यावरतीच आपल्याला धणं आणि जिरं छान गरम करून घ्यायचं आहे। तर हे दोन्ही साहित्य छान व्यवस्थित गरम झालेलं आहे। सगळं साहित्य छान भाजून अशा पद्धतीने कापडावरती थंड करून गिरणीतून अगदी बारीक असं मी दळून आणलेलं आहे। तर हे पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे आणि आता आपण या 1 किलोची चकली करणार आहोत। 1 किलो भाजणीसाठी 1 लिटर पाणी उकळायला ठेवायचं आहे। 70 ग्रॅम तेल गरम करायला ठेवायचं आहे। आता या 1 किलोच्या भाजणीमध्ये 4 चमचे तीळ घालायचे आहेत। तीळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यानंतर 2 चमचे इथे मी ओवा घेतलेला आहे। यानंतर पाव चमचा आपल्याला हिंग घालायची आहे आणि इथे तिखट मी साधारण 4 ते 5 चमचे घेतलेला आहे आणि इथे मीठ मी मोठे 2 चमचे घेतलेला आहे। तर तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आणि मोजून घेतलेलं तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे तेल या पिठामध्ये घालायचं, छान मिक्स करायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे तेल पिठाला हाताने चोळून घ्यायचं। पिठामध्ये तेल मिक्स केल्यानंतर पीठ असं हलकं होतं आणि याचा मुटका वळतो, म्हणजे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे। पाणी उकळायला ठेवलं होतं। उकळलेलं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं टाकून याचा छान असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। पाणी गरम आहे, उकळलेलं आहे, त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे उकळलेलं पाणी अशा पद्धतीने थोडं थोडं चमच्याने मिक्स करायचं आणि हात लावता येईल असं मिश्रण झालं की याचा गोळा मळून घ्यायचा। हा गोळा घट्ट ठेवायचा आहे, म्हणजे चकलीला काटे छान येतात। आता याची तुम्ही लगेच चकली करू शकता किंवा एक 10-15 मिनिटं झाकून ठेवला तरी चालेल। आता इथे मी एक गोळा काढून घेतलेला आहे। राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे। हा घेतलेला गोळा थोडासा मळून घ्यायचा। मळताना तिखट मीठ चेक करून लागलं तर घालायचं आहे आणि गोळा खूप घट्ट असेल तर हलकंसं पाणी लावून हा गोळा मळून घ्यायचा, साच्यामध्ये भरायचा आणि आता चकली याची पाडायची। तर ही भाजणीची चकली अगदी परफेक्ट होते। याचं पीठ बघू शकता तुम्ही, कितीही ताणलं तरी चकली अजिबात तुटत नाही आहे।
अगदी परफेक्ट चकली बनून तयार होते। चकलीचं सुरुवातीचं आणि शेवटचं टोक व्यवस्थित बंद करायचं, म्हणजे तेलामध्ये चकली सुटणार नाही। याच पद्धतीने काही चकल्या मी बनवलेल्या आहेत। आता तळून घेऊयात। तर इथे छान कडकडीत तापलेल्या तेलामध्ये आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। कडकडीत तेल म्हणजे अगदी धूर निघेल इतकं कडकडीत करायचं नाही आहे, पण व्यवस्थित तापलेलं तेल असावं। चकली तेलात सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि चकलीची वरची बाजू थोडीशी कडक झाली की गॅस कमी करायचा आणि सगळी चकली मध्यम गॅसवरती तळून घ्यायची। आणि चकली तेलात सोडल्यानंतर लगेचच पलटायची नाही आहे, अशी थोडीशी कडक होऊ द्यायची, मग पलटायची। तर आता ही चकली दोन्ही बाजूनी छान आलटून पलटून कुरकुरीत होईपर्यंत अशा या छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे। ही चकली अगदी बारीक गॅसवरती सुद्धा तळायची नाही आहे, मध्यम गॅसवरतीच आपण या सगळ्या चकल्या तळून घेणार आहोत। चकलीला काटे छान आलेले आहेत, मस्त कुरकुरीत चकली तयार आहे। तर याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत। चकली मस्त अशी कुरकुरीत तयार झाली आहे। पेढ्यांसारखे मऊसूद असे हे बेसनाचे लाडू अगदी कमी तुपामध्ये आज आपण करणार आहोत। यासाठी इथे मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। डाळ अशी भाजून घेतली की पीठ भाजायला वेळ कमी लागतो। तर इथे अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये डाळ भाजून होते। मध्यम गॅसवरती ही डाळ भाजायची आहे। जास्त याचा रंग बदलला नाही पाहिजे, अगदी अशा हलक्याशा रंगावरती ही डाळ भाजून घ्यायची। आणि आता ही डाळ पूर्णपणे थंड करायची, कापडावरती अशी पसरवून घ्यायची। थंड करून गिरणीतून असं रवाळ पीठ दळून आणायचं आहे। तर हे पीठ वजनाने अर्धा किलो आणि वाटीने 5 वाटी घेतलेलं आहे। तर इथे तूप जे आहे ते वाटीने 2 वाटी वजनाने 200 ग्रॅम घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता पीठ भाजायचं आहे। तूप न टाकता 5 मिनिटे बारीक गॅसवरती हे पीठ असं भाजून घेतलं की तुपाचं प्रमाण कमी लागतं आणि पीठ अगदी छान भाजलं जातं, त्यामुळे लाडूसुद्धा अगदी परफेक्ट तयार होतो। पीठ थोडंसं भाजलेलं आहे। आता जे मोजून घेतलेलं तूप आहे ते थोडं थोडं टाकायचं आहे। तर इथे मी 2 पळ्या तूप टाकलेलं आहे। आता पुन्हा एकदा हे पीठ छान भाजून घ्यायचं। घातलेलं तूप पिठामध्ये 2 ते 3 मिनिटांमध्ये पिठामध्ये मिक्स होतं आणि हे मिश्रण असं दिसायला लागतं। आता पुन्हा एकदा यामध्ये 2 पळ्या तूप घालायचं आणि हे पीठ भाजून घ्यायचं। पुन्हा 2 ते 3 मिनिटांनंतर हे तूप जे आहे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं। पिठाच्या गाठी मोडत हे पीठ छान एकसारखं आणि तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ 2-3 मिनिटं भाजल्यानंतर पुन्हा एकदा 2 पळ्या तूप यामध्ये घालून हे पीठ पुन्हा छान असं भाजून घ्यायचं आहे। या पद्धतीने पीठ भाजलात तर वेळ कमी लागतो आणि परफेक्ट पीठ भाजलं जातं, तूपसुद्धा कमी लागतं। 2 ते 3 मिनिटे पीठ परतून घेतल्यानंतर आता शेवटी राहिलेलं सगळं तूप घालायचं आहे आणि हे पीठ पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत पीठ भाजत असताना गॅस मध्यम ते बारीकच ठेवायचा आहे आणि पीठ एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। तर अगदी 2 मिनिटांमध्ये हे पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे। तर इथे साधारण 15 ते 16 मिनिटांमध्ये हे पीठ छान असं भाजून तयार झालेलं आहे। इथे बघू शकता तुम्ही छान रवाळ आणि दाणेदार असं हे पीठ परतून झालेलं आहे किंवा भाजून झालेलं आहे। तर आता हे पीठ आपलं भाजून तयार आहे, पण तुम्हाला लाडू कोणत्या रंगावरती हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही इथून पुढे पीठ भाजून घ्यायचं आहे। तर अशा सोनेरी रंगावरती हे पीठ मी भाजून घेतलेलं आहे। गॅस इथे मी बंद केलेला आहे। हे पीठ ताटामध्ये काढून पसरवून घ्यायचं आणि हे थंड होण्यासाठी आता ठेवून देते। 15 ते 20 मिनिटांनंतर पीठ मी हाताने चेक करते, तर इथे पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आता चमच्याच्या साहाय्याने हे पीठ अशा पद्धतीने काढून एकत्र करून घ्यायचं। यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर किंवा जायफळ घालू शकता। तर इथे मी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालते। तुम्हाला जायफळ घालायचं नसेल, फक्त वेलची पावडर घातला तरी चालेल। हे थोडंसं मिक्स करायचं आणि आता इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। तर इथे मी 450 ग्रॅम ही पिठी साखर घेतलेली आहे। ही चाळून यामध्ये घालायची, म्हणजे साखरेचे काही कण राहिले असतील तर ते बाजूला होतात। तर इथे अर्धी पिठी साखर चाळून मी घेतलेली आहे। ही थोडीशी मिक्स करते आणि त्यानंतर राहिलेली पिठी साखर या पद्धतीने चाळून यामध्ये घालते। तर इथे 500 ग्रॅम पिठासाठी 450 ग्रॅम साखर मी घेतलेली आहे। पण तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर 350 ते 400 ग्रॅम साखर घेऊ शकता। गोड जास्त आवडत असेल तर 500 ग्रॅम पिठासाठी 500 ग्रॅम साखर घेतला तरी चालेल। सगळी साखर चाळून यामध्ये घातलेली आहे आणि आता हाताने ही साखर या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर हे सगळं मिश्रण छान एकजीव मी करून घेतलेलं आहे आणि आता याचे लाडू वळूयात। तर अगदी परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी सैल नाही आहे किंवा खूप घट्ट नाही आहे, अगदी सहज सोप्या पद्धतीने या मिश्रणाचे लाडू वळले जातात। गोल गरगरीत आणि मस्त मऊसूत पेढ्यासारखे हे आपले लाडू तयार होत आहेत। तर याच पद्धतीने आपल्याला राहिलेले सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत। अगदी परफेक्ट हे मिश्रण लाडूचं तयार झालेलं आहे।
तर असे हे अगदी कंदी पेढ्यांसारखे मऊसूद बेसनाचे लाडू तुम्ही सुद्धा बनवून बघा। अगदी मऊसूद लाडू झालेला आहे आणि अगदी छान रवाळ दाणेदार दिसतोय। तर आता हे बेसनाचे लाडू आपले तयार झालेले आहेत। आता याच पद्धतीने आपण रव्याचे लाडू करणार आहोत। हा लाडूसुद्धा अगदी मऊसूद पेढ्यासारखा होतो। अर्धा किलो प्रमाणामध्ये हे लाडू आपण करणार आहोत। यासाठी इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे, वाटीने 3 वाटी घेतलेला आहे। साखर इथे मी वाटीने 2 वाटी वजनाने 400 ग्रॅम घेतलेली आहे। तूप इथे मी वजनाने 150 ग्रॅम वाटीने 1 वाटी घेतलेला आहे। घेतलेल्या तुपातील अर्ध तूप घातलेलं आहे, राहिलेले आपण नंतर वापरणार आहोत। आता तूप गरम झालेलं आहे, यामध्ये रवा घातलेला आहे। रवा छान एकसारखा मिक्स करत भाजून घ्यायचा आहे। गॅस मध्यम ते बारीक ठेवायचा आहे। रवा छान खमंग आणि खरपूस असा भाजायचा आहे। गॅस मोठा अजिबात करायचा नाही आहे, मध्यम ते बारीक गॅसवरतीच हा रवा एकसारखा मिक्स करत भाजायचा आहे। रवा भाजत असताना इथे 8 ते 10 मिनिटे झालेली आहेत। तर आता राहिलेलं तूप यामध्ये घालायचं आणि हा रवा पुन्हा एकदा छान भाजून घ्यायचा। तर हा रवा भाजायला बारीक गॅसवरती 15 ते 20 मिनिटे लागतात। रवा छान असा सोनेरी रंगावरती भाजला जातो आणि मस्त फुलून येतो। रवा भाजत असताना इथे साधारण 20 मिनिटे झालेली आहेत। रव्याला छान रंग आलेला आहे, खमंग खरपूस सुवास येतोय आणि रवा मस्त फुलून आलेला आहे। रवा छान भाजून झालेला आहे, हा काढून घेते आणि याच कढईमध्ये मोजून घेतलेली साखर घालायची आहे आणि आता यामध्ये पाणी मोजून घालायचं आहे। 400 ग्रॅम साखर जर तुम्ही मोजून घेतला तर 200 ml पाणी घालायचं आहे आणि 2 वाटी साखर घेतला तर 1 वाटी पाणी घालायचं आहे। पाणी तुम्ही कसंही मोजून घ्या, अगदी परफेक्ट होतं किंवा साखर बुडेल इतकं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकताय। आता मध्यम गॅसवरती हा पाक आपल्याला एकसारखं मिक्स करत शिजवून घ्यायचा आहे। मोठ्या गॅसवरती हा पाक अजिबात शिजवायचा नाही आहे। साखर मिक्स झाल्यानंतर पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर आता या साखरेतील घाण बाजूला होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे दूध घालायचं आहे। दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं। पाक फेसाळीला तयार होतो आणि वरती जी घाण जमा होते ती आपल्याला अलगद बाजूला काढायची आहे। या पद्धतीने पाकामधली घाण काढली की पाक स्वच्छ होतो आणि लाडूसुद्धा अगदी पांढरे शुभ्र होतात। पाकाला उकळी आल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये पाक तयार होतो। तर इथे हा पाक मी चेक करते, तर शेवटचा जो थेंब आहे तो खेचल्यासारखा दिसतो, तार खेचल्यासारखी वाटते किंवा बोटावरती असं तुम्ही चेक करू शकता, अशी तार खेचली जाते म्हणजे हा पाक आपला अगदी परफेक्ट तयार आहे। गॅस इथे मी बंद केलेला आहे। भाजून घेतलेला रवा यामध्ये घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचं। आता हे सगळं मिश्रण एकसारखं करायचं। याच्यावरती झाकण लावून हा रवा पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर 20 ते 25 मिनिटे, अर्धा तास, कधीकधी 1 ताससुद्धा हा रवा पाकामध्ये मुरण्यासाठी लागू शकतो। पण सुरुवातीला जेव्हा आपण चेक करतो ते 10 मिनिटांनंतर आपण हा रवा चेक करायचा आहे। 10 मिनिटांनंतर इथे मी झाकण काढून हा रवा छान मिक्स करून घेते, एकसारखा करून घेते आणि इथे हे मिश्रण अजूनही ओलसर आहे। तर हे असं मिश्रण आहे, याला साधारण एक 10 ते 15 मिनिटे लागू शकतात। पुन्हा एकदा मी ह्याच्यावरती झाकण लावून ठेवते आणि 10 मिनिटांनंतर हे मिश्रण मी पुन्हा एकदा काढून बघते। सगळं मिश्रण असं तळापासून मिक्स करून घ्यायचं। तर हे मिश्रण जवळजवळ तयार होत आलेलं आहे। याचा थोडासा लाडू वळून मी बघते, लाडू वळतोय पण थोडासा ओलसर आहे। तर हे मिश्रण तयार व्हायला अजून एक 5 मिनिटे लागू शकतात। या पद्धतीने तुम्ही थोड्या थोड्या वेळाने हे मिश्रण असं चेक करू शकता। पुन्हा 5 मिनिटांनंतर हे मी चेक करते। तर आता हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। लाडूसाठी हे अगदी परफेक्ट असं मिश्रण आहे। या पद्धतीचं मिश्रण झालं पाहिजे, अगदी सैल नाही आहे किंवा खूपच घट्ट नाही आहे। रव्याचे लाडू वळण्यासाठी हे असं मिश्रण झालं पाहिजे। तर आता याच्यामध्ये आवडीनुसार वेलची पावडर टाकून ही व्यवस्थित मिक्स करायची आणि सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि आता याचे आपण लाडू वळून घेऊयात। जास्त जोर न देता अगदी सहज असा हा रव्याचा लाडू वळला जातोय। परफेक्ट असा लाडू तयार होत आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू, बदाम, बेदाणे काहीही घालू शकता। तर इथे मी बारीक पिस्त्याचे काप घातलेले आहेत। तर अगदी सहज सोप्या पद्धतीने हा रव्याचा लाडू बनवून तयार झालेला आहे। याच पद्धतीने राहिलेले सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर हे लाडू अगदी सहज वळले जातात आणि अगदी मऊसूद तयार होतात। इथे मी सगळे लाडू अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। रव्याचे लाडू अगदी परफेक्ट तयार आहेत। खारीपेक्षाही अगदी खुसखुशीत भरपूर लेयर्स असलेले असे चिरोटे आता आपण बघणार आहोत। यासाठी वाटीने 1 वाटी वजनाने 150 ग्रॅम हा मैदा घेतलेला आहे। याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला बारीक रवा घालायचा, याला चिरोटे रवासुद्धा म्हणतात। रवा बारीक नसेल थोडासा मिक्सरला फिरवून घातला तरी चालेल। आता याच्यामध्ये अगदी चिमूटभर किंवा पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि इथे 2 चमचे मी तूप कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। तर हे कडकडीत तूप या मैद्यामध्ये घालायचं आहे। तुपाच्या ऐवजी इथे तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल। घातलेलं तूप चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तूप मैद्याला हाताने या पद्धतीने चोळून घ्यायचं। मैद्याचा छान असा मुटका वळला पाहिजे म्हणजे तुपाचं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे। तर आता हे पीठ मळण्यासाठी इथे मी दुधाचा वापर करते, तुम्ही पाण्याचा केला तरी चालेल। थोडं थोडं दूध घालून याचा सॉफ्ट पण थोडासा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे।
1 वाटी मैद्यासाठी इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। दूध थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं। तर असा सॉफ्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि हा गोळा आता अर्ध्या तासासाठी आपण मुरण्यासाठी ठेवून देऊया। तर आता तोपर्यंत आपण साठा बनवणार आहोत। यासाठी 2 चमचे तूप घेतलेलं आहे। तूप वितळवून घ्यायचं नाही आहे, घट्ट तूप थोडंसं फेटून घ्यायचं, म्हणजे असं हे तयार होतं। तर असं तूप असायला पाहिजे, म्हणजे साठा अगदी परफेक्ट तयार होतो। तर आता याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। तर हे आपल्याला फेटून घ्यायचं नाही आहे, फक्त या तुपामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचा आहे। साठा आपला हा तयार झालेला आहे। असा परफेक्ट साठा असायला पाहिजे। अर्ध्या तासानंतर हा गोळा पुन्हा एकदा मिनिटभर मळून घ्यायचा। सॉफ्ट गोळा झालेला आहे आणि अगदी परफेक्ट असा घट्टसुद्धा आहे। या गोळ्याचे 2 भाग करून घेते आणि एक जो गोळा आपण घेतलेला आहे त्याचे पुन्हा एकदा 3 भाग करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 3 चपात्यांचा रोल करणार आहे। तुम्ही 4 किंवा 5 चपात्या लाटून त्याचा रोल केला तरी चालेल। यामुळे चिरोट्यांना जास्त लेयर्स येतात। तर इथे असे हे 3 गोळे आपल्याला त्या लाटून घ्यायचे आहेत। पातळ अशा 3 चपात्या इथे मी लाटून घेते आणि याच पद्धतीने हा जो गोळा आहे याचेसुद्धा आपल्याला 3 गोळे करून याचीसुद्धा लाटी करून घ्यायची आहे। आता हा एक एक गोळा मैद्यामध्ये घोळून पातळ अशी चपाती याची लाटून घ्यायची आहे। जेवढी शक्य आहे तेवढी पातळ लाटा, म्हणजे चिरोटे अगदी हलके फुलके होतात। तर इथे अगदी पातळ अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप पातळ ही चपाती लाटली गेलेली आहे। याच पद्धतीने राहिलेल्या दोन्ही चपाती मी लाटून घेतलेली आहेत। आता याच्यातील एक चपाती घेतलेली आहे आणि याला आपण जो साठा बनवलेला आहे हा साठा सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। अगदी काठापर्यंत हा साठा पसरवायचा। दुसरी चपाती याच्यावरती ठेवायची, याला सुद्धा अगदी काठापर्यंत सगळ्या बाजूने एकसारखा हा साठा लावून घ्यायचा। तिसरी चपाती ठेवायची आणि याला सुद्धा व्यवस्थित साठा लावून घ्यायचा। तुम्ही जर 4 किंवा 5 चपाती केला असाल तरी सुद्धा याच पद्धतीने साठा लावून घ्यायचा आणि आता याचा रोल बनवायचा। हा रोल अगदी घट्ट दाबून घ्यायचा आहे। हा रोल अगदी घट्ट असा बसला पाहिजे। असा रोल बनवून झाल्यानंतर सगळ्या बाजूने एकसारखा करून घ्यायचा। दोन्ही बाजूचा हा पोकळ भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। निघालेला हा भाग पुढच्या गोळ्यामध्ये घालू शकता। आता अर्धा ते पाऊण इंचाचे हे गोळे कट करायचे आहेत। तुम्हाला जर चिरोटे मोठे हवे असतील तर मोठ्या आकाराचे कट करून घेतला तरी चालेल। याच्यातील एक गोळा तुम्हाला मी काढून दाखवते। बघू शकता याला छान लेयर्स आलेले आहेत, मस्त पदर सुटलेले आहेत। राहिलेले गोळे झाकून ठेवायचे आहेत। याच्यातील एक गोळा घ्यायचा, याला असा गोल आकार द्यायचा आणि हलकासा वरच्या बाजूने चपटा करायचा आणि आता हे चिरोटे आपण लाटून घेऊयात। अगदी हलक्या हाताने चिरोटे लाटायचे आहेत, खूप जाडसर किंवा खूप पातळ करायचे नाही आहेत। पुरीपेक्षा हलकेसे पातळ असे हे चिरोटे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। याची जाडी तुम्ही बघू शकता। असे चिरोटे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने इथे काही चिरोटे मी बनवून घेतलेले आहेत। हे चिरोटे मध्यम तापलेल्या तेलात मध्यम गॅसवरती तळायचे आहेत। तेलामध्ये बसतील एवढे चिरोटे सोडायचे। तेलामध्ये सोडल्यानंतर याच्यावरती असं तेल टाकत राहायचं, म्हणजे चिरोट्यांच्या या ज्या लेयर्स आहेत त्या मोकळ्या होतात। तर इथे तुम्ही बघू शकता चिरोट्यांचे हे लेयर्स अगदी छान मोकळे झालेले आहेत। चिरोटे पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने हलक्याशा रंगावरती किंवा तुमच्या आवडीच्या रंगावरती हे चिरोटे तळून घेऊ शकता। तर इथे अशा पद्धतीने मी हे चिरोटे तळून घेतलेले आहेत। मस्त लेयर्सचे हे चिरोटे तयार झालेले आहेत। सगळे चिरोटे याच पद्धतीने बनवून तळून घ्यायचे। छान असे हे चिरोटे बनवून तयार होतात। याच पद्धतीने राहिलेले तळून घेते। चिरोटे तळून काढल्यानंतर गरम असतानाच याच्यावरती पिठी साखर भुरभुरायची, म्हणजे याला व्यवस्थित लागते। असे हे चिरोटे तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा। दिवाळी फराळाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।